आता मी सुनामी इसलँडला चाललो आणि दादा आता आपल्याला मासे पकडण्याचा आनंद घेऊन देणार आहे. लाईव्ह मासे पकडताना आणि नक्कीच लागेल ना दादा एकतरी मासा? लागेल, प्रयत्न करूया. याला काय बोलतात दादा? लूर. आणि ह्याला काय बोलतात? मासा रॉड. मासा पकडण्यासाठी मासा का कोलंबी? कोलंबी आहे. मासा लागला कसा समोसा जड जातं ना? अच्छा हे ड्रॅग होऊन जातं मासा जर लागला आपल्या कराला तर. मित्रांनो मासा लागला असं वाटतंय, बघूया पण. आहे मित्रांनो मासा भेटलेला आहे. हे बघा, जबरदस्त. कुठला मासा आहे दादा? बाराकोडा. हा मासा लागला. अर्धा किलोच्या वरती. नशीब आपले की आपल्याला मासा बघायला भेटला. मित्रांनो पाहू शकता बाराकोडा मासा आपल्याला भेटलेला आहे. पाहू शकता जवळून कसा आहे का नाही. मित्रांनो आताच आपण बोटिंगला गेलो होतो सुनामी आयलँड वगैरे. तर तिथे आपल्याला गोलस बोलतात, बाबा बोलतात गोलस मासा बोलतो, कोणी बोरखड बोलतो. सो तो मासा आपल्याला भेटला आणि याचाच आपण फ्राय करणार आहोत हा फिश. सो आजची रेसिपी जी बाबा बनवतील ती रेसिपी आपण खाणार आहे. त्याच्यामध्ये सुरमई थाली आणि चिकन थाली मागवले. सो आजच्या जेवणची रेसिपी इथे आहे आपल्याकडे. आणि आपण आपल्या चॅनलमधून #व्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊमध्ये आजची रेसिपीची टेस्ट जरूर सांगणार आहोत. मस्त फ्रेश पाहू शकता. आता मस्त बाबा बोट्या करतील त्याच्या, आणि त्याच्यातली घाण वगैरे जी निघेल ती काढून टाकायचं, पोट साफ करायचं. गोलच ना बाबा? हा. कशी लागते बाबा खायला? चांगली आहे खायला, असा चांगला आहे. हां तिखट खाता? मग चालतं तिखट. त्यामुळे पोरं काही मच्छी खाणार नाही, आम्ही सर्व तिखट खाणार आहे. फ्राय ही फ्राय करायला सांगितले ना. हां बघ मनी मॅव सुद्धा आली आहे. तिला वास सुटला फिशचा. मस्त बाबाने खापा काढल्यात. बाबा द्या ते, तिला देतो मी. टाकतो मी, तुझा हात करा. नाही राहू दे मला टाकतो. छोटी मांजरीला भेटला खुराक. मग खातात ना कच्चा. अरे मग उंदीर खातात ते काय कच्चेच असतात ना. काय खात नाही मांजर. हा का? मित्रांनो पाहू शकता मस्त खाडीच्या ठिकाणी आणि पुढे समुद्र जॉईंट होतं. अरबी समुद्र सांगितल्याप्रमाणे दादाने. आणि ही खाडी आहे. मस्त खाडीच्या नैसर्गिक सौंदर्यात
आम्ही रूम घेतलेलं तुम्हाला माहितीच आहे. आणि पाहू शकता मस्त आमच्या फॅमिलीसाठी ताट सजलेलं आहे. आणि मित्रांनो हॅशटॅग लॉ जिथे जाऊ तिथे खाऊमध्ये आज रेसिपी नाही तर जेवण टेस्ट करून बघणार आहे. आपण सुरमईचे मस्त फ्राय केलेलं आहे आणि आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला जो गोलाई आणि बोरखड काहीतरी मासा आहे जे काय असेल ते त्याचेसुद्धा आम्ही फ्राय करायला सांगितलं होतं. आणि बांगडाचा ग्रेव्ही आम्ही करायला सांगितलं. चपाती राईस मस्त आहे. सो आता आपण टेस्ट करणार आहे. आणि सोनकढीसुद्धा आहे आणि कांदा लिंबूसुद्धा आहे. सो सोनकढीसुद्धा आपण पिऊन आनंद घेऊ. सो चला आता आपण जेवण कसं झालं ते बघूया. सो मित्रांनो मस्त फ्राय झालेली ही घेऊया आपण सुरमई आणि हा एक मासा घेऊया. सो टेस्ट करूया आपण. पहिले सुरमई कशी फ्राय केले बाबांनी. हा एकदम फ्रेश. आणि मित्रांनो काही लिंबू बिंबू मारायची गरज नसेल लागली. ताजी मच्छी खायला कुरकुरीत आणि मस्त झालेले. आणि मला वाटतं बाबांनी न सांगता रव्यावरती फ्राय केले. वाव मस्त. आता आपण परत त्याचं नाव घेत नाही मित्रांनो. गोलाई मासा टेस्ट करूया. छान लागतं हा सुद्धा मासा. म्हणजे बाव मस्त एकदम. एखादा चिकनचा पीस असं घेतलं ना असं लागतं. काटे कमी आहेत आणि खूप छान मासा हा सुद्धा. आता आपण हा ग्रेव्ही टेस्ट करूया बांगड्याची. वाव कोकणचं जेवण एक नंबर. आणि नारळाचा स्वाद येतो मित्रांनो. मस्त नारळ मारलेलं आहे. आपण हा चपाती साईडला ठेवूया आणि राईससोबत ग्रेव्ही बघूया कशी लागते. राईस म्हणजे माझा फेवरेट मित्र. सो याच्यावरती मस्त ग्रेव्ही मारूया. हा कोकणचं म्हणजे काय बोलतो त्याला ते लोक तिखलं बोलतात. तिखलं बांगड्याचं तिखलं बघूया. वा औसम यार. आपला जो ग्रेव्ही असतो ना त्याच्यापेक्षा वेगळी ग्रेव्ही आहे आणि छान लागतं. आवडलं आपल्याला इथलं जेवण खूप खरंच सुंदर. आणि कॅमेरामॅनसुद्धा वैतागला असेल कारण त्यांनासुद्धा तोंडाला पाणी सुटले. सो मित्रांनो अशाच पद्धतीचे व्लॉग तुम्हाला जर हवे असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो लक्षात ठेवा कोणाच्या गृहिणीच्या हाताला टेस्ट असेल किंवा एखाद्या हॉटेलची टेस्ट आपल्या चॅनलमधून दाखवायची असेल तर माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टा आणि FBची लिंक शेअर केलेली आहे. तिथे जाऊन मला पर्सनल ब्लॉग करा. नक्कीच तिथे येऊन व्हिजिट देईन. आणि मित्रांनो अशाच प्रकारचे तुम्हाला ब्लॉग हवे असेल तर पुन्हा एकदा सुद्धा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. सो भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय. बरोबर नाही वाटत तुम्हाला.